नमस्कार. मी राकेश कांबळे, इंदापूर टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेची निवडणूक 2024 ही काही कालावधीनंतर होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण विविध गावात जाऊन इंदापूर तालुक्यामध्ये जनमताचा कौल जाणून घेणार आहोत. आपण आज आहोत श्री क्षेत्र नीरा नरसिंगपूर या ठिकाणी आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण आठवडे बाजारामध्ये नरसिंहपूरला आपण नागरिकांच्या विक्रेत्यांच्या येथील नागरिकांच्या सर्व प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना 2024 ला विधानसभेच्या निमित्तानं त्यांना कोण आश्वासक चेहरा पाहिजे किंवा त्यांना कोण आमदार म्हणून हवा आहे, विकासाला गती देण्यासाठी त्यांच्यामध्ये मनामध्ये कोण आहे आणि त्यांच्या मनाचा कौल जाणून घेण्यासाठी आपण आज नरसिंहपूर गावामध्ये आलेलो आहोत. तरी चला आपण जनमताचा कौल जाणून घेऊ. आपण नीरा नरसिंहपूर या गावी आठवडे बाजारात असून आपण विधानसभेचा जनमताचा कौल जाणून घेणार आहोत. आपल्या नीरा नरसिंहपूर गावामध्ये युवक आहेत. आपण त्या युवकांकडून जाणून घेऊ की विधानसभेसाठी कोणता आश्वासक चेहरा तुमच्या मनात आहे आणि त्या आश्वासक चेहऱ्याचं नाव काय. नमस्कार. नमस्कार. माझं नाव शंकरराव नीरा नरसिंहपूर. माझं एक म्हणणं आहे, विधानसभेसाठी इच्छुक म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातून मी आहे. पण या इंदापूर तालुक्यासाठी या इंदापूरचे चालू आमदार माननीय श्री दत्तात्रय मामा भरणे साहेब, या मामाने इंदापूर तालुक्यातील जवळजवळ 5 ते 5.5 हजार कोटीचा निधी आणून या तालुक्यासाठी इतका विकास केला आणि या विधानसभेसाठी येणाऱ्या विधानसभेसाठी 2024 झाल्या तर 2025 लागते विधानसभेसाठी आणि तिसऱ्यांदा मामांची हॅट्रिक होणार आहे हे असं आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना माहित आहे. पण आता काय झालंय, जनतेचं काय म्हणजे एक म्हणतं ही असं, पण आमची सर्वांना विनंती आहे या तालुक्यासाठी सर्वांसाठी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे साहेब यांचं मोठ्या प्रमाणात काम आहे. कामाच्या जोरावर मामा बोलतात आणि या तालुक्यासाठी सर्वसामान्य माणसाला मदत करण्याची भावना ही मामांची आहे. तुम्हाला एखादा माझा प्रश्न आहे की तुम्ही आता 5.5 हजार कोटींचा विषय काढला, भरणे मामांनी कामं केली. बरोबर. आता या नरसिंहपूर ठिकाणी या ठिकाणी आम्ही जनमताचा कौल घेत असताना काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की या ठिकाणी मामांनी काय विकासाचं काम केलं नाही. विकासाचं काम केलं असतं तर कुठे काम आणि रस्त्याची कामं केली तर रस्ते ती दुसऱ्या दिवशी उकरून निघाले. तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला सांगतो साहेब माहितीसाठी, या नरसिंहपूरसाठी नीरा नरसिंहपूर येथे 286 कोटीचा निधी आणत असताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन आता चालू उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना इंदापूरचे आमदार दत्तात्रय मामा भरणे साहेबांनी या नरसिंहपूरच्या विकास आराखड्यामध्ये वारंवार जाऊन फॉलोअप घेऊन या विकासासाठी मामांनी खूप प्रयत्न केला. ह्याच्यावर अजून ह्याच्याबद्दल एक प्रतिक्रिया आलेली आहे की या नीरा नरसिंहपूर देवस्थानचा एक आराखडा तयार होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन जे 2014 ला मुख्यमंत्री होते त्यांनी हा विकास आराखडा तयार केला आणि तो निधी त्यांनी टाकला. इथं या ठिकाणी भरणे मामा यांचा या निधीशी काही संबंध नाही असं पत्रकार लोकांना म्हणजे तुम्हाला मी सांगतो. आपण म्हणतो संबंध नाही, पण इंदापूर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकचं नीरा नरसिंहपूर गाव आहे आणि ही गाव तीर्थक्षेत्र आहे. विकास आराखडा हा फडणवीस साहेबांना भेटल्यानंतर साहेबांनी मामांना सांगितलं विकास आराखडा तयार करा आणि नरसिंहपूर हा दर्जात नेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांमुळे दर्जात गेलं. दर्जात गेल्यामुळे एवढा विकास आराखडा आला. आणि दुसरी गोष्ट, मामांनी ही विकासालाही आला पण वारंवार दुसरी कामं मामांनी आमदार फंडातून नरसिंहपूर साठी आता चालूला एक राणामध्ये रस्ता असेल, आपल्याला दुसरी गोष्ट नरसिंहपूर मध्ये तटबंदी मंजूर झाली, नुसती आखाडा मंजूर झाला, जिल्हा परिषद खोली दिली आणि या नरसिंहपूर साठी मामांचा आतापर्यंत विकासात म्हणजे मामा खूप निधी देतात. आमच्या गावावरती मामांचं खूप म्हणजे दळणवळण आहे. पहिल्यांदा पालकमंत्री गिरीश बापट साहेब असताना हा पूल मंजूर केला मामांनी पहिल्या. हा समोरचा पूल दिसतो आपल्याला. एवढा विकास मामांनी केलाय आणि मामा आमदार होतील, तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल असे आमची कार्यकर्त्यांची लोकांची अजून प्रतिक्रिया येते की हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा आमदार असताना मंत्री असताना बरीच विकासाची कामं केली आणि ती विकासाची कामं करत असताना त्यांनी सगळ्या जनतेला विश्वासात काम घेऊन केलं काम आणि विकासाला निधी आणला. पण भरणे मामांना तसं काही केलं नाही. हा आरोप कितपत तुम्हाला करावा? मी तुम्हाला खरं समजतो.
विकास आराखडा करत असताना आणि नरसिंहपूरचे माजी सरपंच असतील, आता चालूचे पण सरपंच आहेत, त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन आम्हाला विकास केला गावात. आणि आपल्या गावात नरसिंहपूर मध्ये खूप मामांचा निधी मिळाला, त्यामुळे कामं पण भरपूर झाली, अजून कामं होण्याचे. तुम्हाला काय वाटतं की मामांनी काय काय विकासाची कामं केली असतील किंवा काय कुठे कुठे निधी वापरला असेल? मामांनी विकासाची कामं करत असताना त्या नरसिंहपूरच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकास आराखडा करत असताना मामांनी तो विकास वेगळा आहे, नंतरचा दुसरा विकास मामांनी नरसिंहपूर मध्ये केला. तुम्हाला पाहायचं असलं तरी पाहू शकता. आता 2-3 कामं मंजूर आहेत, आचारसंहितेच्या आधी मागे होऊन जातील कामात. मग तुम्हाला आता ह्या तुमच्या बोलण्यावरून असं वाटतं की ह्या इंदापूर तालुक्याच्या विकासाचा आश्वासन केला दत्तात्रय भरणे असतो, बरोबर, आणि त्यांनी आमदारकी लढावी आणि त्यांनी निवडून पण यावं, आणि जनतेला तुम्ही काय साथ घालणार का? हात जोडून हा कामाचा माणूस आहे दत्तात्रय भरणे. हा मामांनी सर्वसामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला खूप तालुक्यामध्ये खूप दवाखान्याचा प्रश्न असेल, कोणाचा दवाखान्याचा असेल, कोणाच्या काय अडचणी अडचणीला मामा धावून जातात. मग गेल्या 10 वर्षात जो मामांनी हा विकासाचा कार्यक्रम किंवा विकासाचा अजेंडा राबवलाय असं तुम्ही म्हणता, हेच हर्षवर्धन पाटलांनी आमदार असताना मंत्री असताना काय केलं नाही तुम्हाला? नरसिंहपूरमध्ये ते भाऊ मंत्री असताना त्यांनी कामं पण केली, पण त्यांची कामं जी होती ते कामं झाली नंतर ते उकरून निघाले. पुन्हा दुसरे कामं मामांनी विकास करून काही लोकांच्या जिथे गावामध्ये ज्या ठिकाणी रस्ता आता म्हणजे जवळजवळ 10 वर्षापूर्वी कधी झाला नाही तो रस्ता मामांनी केला. आता मामांची काय चुकी काम रस्ता मामांनी दिला, कॉन्ट्रॅक्टरनं काम करायचं कॉन्ट्रॅक्टरचं आहे, बरोबर आहे का चुकीचं मला सांगा. त्या कॉन्ट्रॅक्टरवर ऍक्शन वगैरे काय घेणार का? मी कॉन्ट्रॅक्टर 2 वारंवार एका कॉन्ट्रॅक्टरशी मी बोललो, नरसिंहपूरला एक रस्ता केलेला होता, तो रस्ता निष्ठूचा दर्जा झाला. मी अधिकाऱ्यांशी बोलून अधिकाऱ्यांनी दुसरा रस्ता मंजूर करण्याची मला आश्वासन दिलं. माझा दुसरा एक प्रश्न आहे की या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दत्तात्रय भरणे किंवा हर्षवर्धन पाटील या 2 चेहऱ्या व्यतिरिक्त आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हे पण 2 चेहरे आहेत याच्याबरोबर या आमदारकीच्या शर्यतीमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, हा आश्वासक चेहरा कोण असला पाहिजे? आता कसं झालं तुम्हाला खरं सांगू, मी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे साहेबांचं मी 15 वर्ष झालं काम पाहतो. तर तुम्ही जी मला आता प्रश्न विचारला हा आश्वासन चेहरा आहे. आता मामांचं आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचं झाल्यानंतर आश्वासन चेहरा म्हणलं तर आप्पासाहेब जगदाळे यांचं नाव पुढे घेतलं जातं, असं माझी प्रतिक्रिया तुम्हाला आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांनी या तालुक्यामध्ये आश्वासक चेहरा म्हणून विकासाची कामं आणली किंवा विकासासाठी निधी आणला. याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या नरसिंहपूरला विकास आराखड्याच्या माध्यमातून भरघोस निधी आणलेला आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या युवकांच्या माध्यमातून येताना दिसते. या ठिकाणी अजून एक आपले नरसिंहपूरचे नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया की त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतं. नमस्कार. नमस्ते. मन संभाय करले. आता विधानसभेची निवडणूक येते. तुम्ही लोकसभेला मतदान केलं असेल? मतदान केलं, बरोबर ना? आता लोकसभेची निवडणूक होऊन 2-3 महिने झाले असतील. आता विधानसभेची निवडणूक आल्यानंतर आता तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार निवडून आला पाहिजे? आम्हाला जुने आमदारच नको आहेत, आम्हाला आप्पासाहेब नानासाहेब जगदाळेच पाहिजे, नवीन चेहरा पाहिजे. बरं आप्पासाहेबच का? बरं, आप्पासाहेबांना आमच्या केवढे चांगलं काम आहे. बरं काय काय त्यांनी कामं केली? अहो काम त्यांच्या प्रत्येक हे नाही काय केली, गद्दारीच करून गेले ते ना पळून. काय त्याने काय केली, पक्ष फोडला, मग इथनं मतदान कसं काय जास्त गेलं सुप्रियाताईंना. मग आम्हाला शरद पवार साहेबांचाच चेहरा पाहिजे आणि शरद पवारांनी तुतारीलाच आप्पासाहेबांना तिकीट दिलं पाहिजे. बरं, तुतारीतनं आता हर्षवर्धन पाटलांचं पण नाव दिला. त्यांना त्यांचं 4 कारखाना आहेत. काय त्यांचा विषय आता सोडून द्या, आता नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी द्या ना. काय सारखं तुम्हाला एकाच करत असतं काय? बरं ठीक आहे. दत्तात्रय भरणे यांनी मागच्या 10 मामाने काम केलेले आहेत. तर मामा ह्याच्या अजितदादा बरोबर मामावर आमचा विश्वास राहिला. परत मामा दुसरीकडे गेलं तर मग आता मामा सिटिंग आमदार आहेत. आता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे घड्याळाकडनं किंवा अजितदादाकडनं. बरोबर आहे. मग आता मतदान कोणाला करायचं? आम्ही तुतारीला मतदान करणार, ती बी पवार साहेबांनी जर हे दिलं आप्पासाहेबांना, नाहीतर आम्ही हत्तीला मतदान मारू. बरं, म्हणजे या ठिकाणी बघा अतिशय संतापजनक आणि उद्विग्न प्रतिक्रिया येत आहे की तुतारीकडून जर आप्पासाहेब जगदाळे असतील तरच आम्ही मतदान करू, नाहीतर आम्ही इतर पर्याय निवडू. या ठिकाणी काही बाजारला आलेले काही नागरिक आहेत, काय बाजारला आलेले काय ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना आपण विचारू की येणाऱ्या विधानसभेचा आश्वासक चेहरा कोण असला पाहिजे. नमस्कार बाबा. नमस्कार. हर्षे भाऊ पोपट मिसाळ. हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील का?
त्यांचे कामच भरपूर येते. आता हर्षवर्धन पाटील तर गेले 10 वर्षापासून आमदार नाहीत. नसं परत ह्यावेळेस येणार नाही. बर, आता बीजेपीत काम करतात तुम्ही हर्षवर्धन पाटील. तरी येणार ते. बर, हर्षवर्धन पाटील बीजेपीत असल्यामुळे आता या महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये गावामध्ये बीजेपीला विरोध केला जातो साधारणतः. आम्ही बेजिकलाच म्हणतो. बर, इतर मागासवर्गीय समाज किंवा मुस्लिम समाज बीजेपीतनं जर उभा राहिले हर्षवर्धन पाटील तर त्यांना मतदान करतील का? करतील की काय करणार? बर, करतील. हो, विकासात दत्तात्रय भरणेंनी काही विकास केला का नाही? केलं की. हो, काय काय विकासाची कामं केली? काय ते मला काय आठवत नाही ते काय काय केलं. केलाय तर म्हणताय आणि आठवत पण नाही म्हणताय, असं कसं बाबा? हा? गेल्या 10 वर्षापूर्वी हर्षवर्धन पाटील मंत्री आमदार होते, त्यावेळी हा रस्ता झाला होता का? फडणवीसांनी रस्ता केला, त्यांनी पुढे गेलाय तो रस्ता. पण ह्या रस्त्याला आमदाराची शिफारस लागते असं म्हणतात. आपण ते वरून त्यावेळेस मुख्यमंत्री होते ना बर बर, फडणवीस, मग आमदाराची काही शिफारस लागत नाही का? त्यांनी तर जवळजवळ 200-300 कोटी मदत केली ना, त्यामुळे सर्व रस्ते रस्ता तयार करत असताना स्थानिक पातळीवरून ग्रामसभा ठराव होतो, त्यात ग्रामसभेची मान्यता घेतली जाते. मुख्यमंत्र्याला कशाचे मानले त्यांच्या सगळं हातात असल्यावर. बर बर, म्हणजे भरणे मामाने विकासच केला नाही म्हणायचं. केला असेल काय मला काय आठवत नाही. बर, केलाय पण आठवत नाही. म्हणजे अतिशय रंजक प्रतिक्रिया येताना दिसते की भरणे मामाने विकास केलाय पण तो आम्हाला लक्षात नाही. तो विकास काय केलाय या ठिकाणी काही विक्रेते आहेत, आपण त्या विक्रेत्यांना सुद्धा विचारू की या ठिकाणी विधानसभेची निवडणूक होत असताना तुम्हाला कोणता चेहरा आवडतो किंवा तुम्हाला कोण आमदार म्हणून या तालुक्याचा कोण आमदार म्हणून निवडून द्यायला आवडेल? बाबा नमस्ते, काय नाव? गेल्या वर्षात. बर, काय काय वाटतंय? विधानसभेची निवडणूक आली, मामाला देणार निवडून. बर, मामाच का? कामं केली ती काय काय कामं केली? सगळी कामं केली. बर, त्यांच्या विरुद्ध हर्षवर्धन पाटील उभा राहिले तर? बर, या ठिकाणी आम्ही दत्तात्रय भरणेंनाच निवडून देऊ. त्यांनी आमची बऱ्याच प्रकारची कामं केली, अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया त्यांना दिसते. या ठिकाणी बरेचशी प्रतिक्रिया देणारे माणसं आहेत. कुठलं गाव? नरसिंहपूर. नाव सांगा. रमण तिकडे बघा. बर, विधानसभेची निवडणूक आली, येऊ द्या. काय वाटतं कुणाला मतदान केलं पाहिजे? मतदान तर करावं लागणार. कुणाला करायचं? काय केलं तरी चालत नाही. बर, दोनच पक्ष येते. बर, एक गेला इकडे तर ती इकडे. बर बर, तुमचा तिसरा आहे का कुठे इथं? कोण कोण निवडून आलं पाहिजे असं वाटतंय? आम्हाला तुतारी पाहिजे. बर, आता तुतारीकडून हर्षवर्धन पाटील येणार असं कळतंय ना. मग काय कुणाला मतदान करायचं? अहो, त्यांनी जर उभा राहिले तर त्यांना मत देऊ ना. तर हर्षवर्धन पाटील जर बीजेपीत आहे आता? अहो, ते बीजेपीत नाही तर माघारी येतील नाही इकडे. बर, माघारी येतील काय? माघारी येतील इकडे. बर बर, चालतंय. म्हणजे हर्षवर्धन पाटील जनतेच्या आग्रहाखातर माघारी दिला अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसते. या ठिकाणी आपण काय विक्रेते आहेत, आपण विक्रेत्यांकडून सुद्धा जाणून घेऊ की विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात की त्यांना काय विकासाची कामं मिळाली का, त्यांना काही योजना मिळाल्या का, त्यांना या चालू आमदारांनी किंवा आजूबाजू आमदारांनी काय त्यांना मदत केली का, या संदर्भात आपण त्यांची बाईट घेऊ. मावशी नमस्ते. नमस्ते नमस्ते. हा, काय नाव सांगा की? सुषमा विकास. बर, कधीपासून व्यवसाय करताय? 2 वर्ष झाली. बर, 2 वर्ष झाली. हो, या व्यवसायातून किती उत्पन्न होतं? कधी होत नाही कधी होत नाही. बर, शासनाकडनं काय तुम्हाला मिळते की नाही मदत? शासनाकडनं अजून काहीच नाही झालं. काहीच नाही झाला. काय नाही झालं. आता शासनानं लाडकी बहीण आणली की? लाडक्या बहिणीचं चालू आहे, अजून होईल का होईल? लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले तुम्हाला? नाही अजून. बर, गाव तुमचं हेच का? टेंभुर्णी. टेंभुर्णी गाव आहे. बर बर, आता या ठिकाणी तुम्ही किती दिवस झालं बाजारला येत आहे? 2 वर्ष तर बाजार करतो. 2 वर्ष झाली. या ठिकाणी टेंभुर्णी गावावरून आलेले काही विक्रेते आहेत, त्याच्यामुळं त्यांना या ठिकाणचं काय सांगता येत नाही. अशा प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसून येत आहे. या ठिकाणी आपल्या मावशीत आपण त्यांना विचारू की विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं की त्यांना कोण आमदार निवडून यावं असं वाटतंय? नमस्ते. नमस्ते. काय सांगावं आता? कधीपासून व्यवसाय करताय? होय. बर, काय तुम्हाला शासनाच्या योजना किंवा काय काय मिळालं का नाही? काहीच नाही मिळालं. तुम्हाला बर, आता शासनानं लाडकी बहीण आणली,
ती भेटले का पैसे ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात दत्तात्रय मामा भरणेंनी तालुकाभर प्रसार केला त्यांनी योजना आणली काय वाटतं मग दत्तात्रय भरणेंबद्दल काय वाटतं त्यांना मतदान केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे त्यांनी काही विकासाची कामं केली का नाही केली का भरणे मामांनी कामं म्हणजे एकंदरच जर भरणे मामा निवडणूक उभा राहिले तर तुम्ही मतदान करणार का त्यांना ठीक आहे या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांनी विकासाची कामं आणली आम्हाला योजना मिळाल्या आणि या ठिकाणी दत्तात्रय भरणे उमेदवार असतील तर आम्ही त्यांना मतदान करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते नागरिक आहेत आपण त्यांना विचारू या ठिकाणी काय विक्रेते आहेत बावड्यावर सुद्धा आलेले काही विक्रेते आहेत नरसिंहपूर गावात नमस्कार काय वाटतंय विधानसभा निवडणूक आली की कुणाला निवडून दिलं पाहिजे हर्षवर्धन पाटलाला का हर्षवर्धन पाटील असं देखील का गावचा आहे आपल्या. विकासाचे मुद्द्यावर झाली पाहिजे निवडणूक का फक्त गावच्या आपल्या झाली पाहिजे? गावचा आहे नरभरणे मामाने काय केलं 10 वर्षात बरं. काय केलं 10 वर्षामध्ये लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी रस्ते दिले काय नाही काय नाही आणला काय दिलं नाही काय नाही बर तोंड बघून कामं केली बर तोंड बघून कामं केली हो तुम्हाला पण नाही दिलं काय नाही दिलं काय बर मग का आता तुम्हाला लाडकी बहीण दिली असेल की योजना अजिबात आम्ही बसत नाही त्याच्यामध्ये बर बर तुमच्या घरचे कोणीच बसले नाही तुला बसले की बर बर मग पैसे मिळाले की तुम्हाला मिळाले की मग बर्णे मामाचं योगदान आहे की म्हणायचं मग भरणे मामाची योजना कुठे आहे मुख्यमंत्री योजना काढली होती. मुख्यमंत्र्यांनी जरी काढलेले असतील तर भरणे आमदार आहेत ना असू द्या ना त्यांचा शिफारस पत्र असतं किंवा त्यांच्याकडनं योजनेसंदर्भात अहो, माहिती दिली शिफारस पत्राचा सवाल नाही हा. विधवा बायकांची पेन्शन भरले मामाने बंद केली बर कसं काय बघा की कसं काय? स्टे दिला त्याच्यावर बर बर्णे मामाने स्टे दिला काय हो. बर बर्णे मामाने सांगितलं काय हा पेन्शन पेन्शन बंद वयोवृद्ध योजना बंद केली बर. विधवा बायांची पेन्शन बंद केली मग तुम्ही मामांकडे हा विषय घेऊन गेला हा नाही विषय मामाला कालच फोन केला बर बर काय मामा म्हणले म्हणले बघू बर बर बघू नुसतं म्हणले बघू हा फक्त बघू म्हणले बघू म्हणले या ठिकाणी बर्णे मामांच्या बद्दल संतप्त प्रतिक्रिया येताना दिसते की आमच्याकडे पेन्शन योजना बंद केली पेन्शनचे पैसे बंद केलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी संपर्क केला असता तर फक्त बघू या हाच शब्द फक्त या ठिकाणी नरसिंहपूर या गावामध्ये आपण विधानसभेचा कौल जाणून घेत असताना आपण नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आपल्याकडे काही निरा नरसिंहपूरचे काय नागरिक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नाव सचिन पराडे सचिन पराडे बाबळगाव मासे चालू बर माळशिरस तालुका बाजारला आलाय बाजारला बर 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 मग तुम्हाला काय वाटतं इंदापूर तालुक्यामध्ये कोण आमदार झालं पाहिजे मामा झालं पाहिजे तर माझ्या मतानुसार बरं म्हणजे कसं आहे योगदान आहे बरं. फडणवीस साहेबांचं पण योगदान आहे नरसिंहपूरचा विकास झालाय म्हणजे तुम्ही माळशिरस तालुक्यातला आहे बाबळगावचा तरी तुम्हाला वाटतं की दिसतंय ना हा, मला हा. म्हणजे बरं. समोर दिसतंय म्हणजे इंदापूर तालुक्यातला आमदार हे दत्तात्रय भरणे झाले पाहिजे असं वाटतं तुम्हाला वाटतंय हा म्हणजे विकासाची कामं केली हे दिसतंय तुम्हाला हो 100% म्हणजे बघा सोलापूर जिल्ह्यातल्या नदीच्या पलीकडेच आहे आम्ही नदीच्या पलीकडे बाबळगावला हा. बर 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 दररोज येणं जाणं असतं. हो येणं झाला म्हणजे इथे विकास केलाय म्हणायचं भरणे मामांनी 110% पण बर 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 म्हणजे भरणे मामांनी या ठिकाणी विकास केलेला दिसतोय भरणे मामांनी या ठिकाणी विकास केलेला दिसतोय आणि 100 नव्हे तर 110% विकास केलेला आहे माळशिरस तालुक्यातील जनतेची सुद्धा उत्स्फूर्त प्रतिक्रिया येताना दिसते की या ठिकाणी इंदापूर तालुक्याचा आमदार दत्तात्रय भरणे झाले पाहिजेत या ठिकाणी आपल्याकडे अजून काय आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की या ठिकाणी विक्रेते आहेत आपण विक्रेत्यांचं जाणून घेऊ काय आपण विक्रेत्यांचं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार बोला काय चाललंय काय म्हणतोय? भाजीपाला? व्यवसाय पाणी काय चाललंय बरणे मामा भरणे मामा हा बर का भरणे मामा कामं केलेत त्यांना बर काय हा. काय केली विकासाची कामं भरपूर केले ते बर हो तरी एखादं काम सांगू शकता का आता आपल्या डोळ्यासमोर आहे सांगायची गरज नाही जनतेला दिसतंय बर बर मामा लाडकी शेपारी बहीण नाही. आली, लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले हो आज भेटले गे बर भेटले रस्ते झाले सगळे बर घरकुलं मिळाली हो बर घरकुल पण भेटले बर म्हणजे एकंदरीत तुम्ही बर्णे मामांच्या कामांबद्दल समाधानी आहे हा. ठीक आहे म्हणजे आम्ही बर्णे मामांच्या कामाबद्दल समाधानी आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते नरसिंहपूर भागामध्ये आपण जनमताचा कौल जाणून घेत असताना काही युवक मंडळी काही आपल्याकडे बाजारला आलेली मंडळी आहे, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की विधानसभेची निवडणूक येते आणि विधानसभेला इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे अप्पासाहेब जागळे प्रवीण माने अशा प्रकारची मंडळी उभा राहताना
दिसणार आहे किंवा चर्चेली जात आहे आता तुम्हाला काय वाटतं की कोण इंदापूर तालुक्याचा आमदार कोण झाला पाहिजे? हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील का? कारण का त्यांना 2-3 वर्ष ती पण ह्याच्यापासून बाहेर थांबले ते 2 टाइम झालं. बर आता लोकांचा कौल तुतारी घेतली तर बर नाहीतर तुतारी घेतली तर हर्षवर्धन पाटील, हा तुतारी नाही घेतली तर मग येणार नाही तर येणार नाही. नाही बर तुतारी घेतली तर हर्षवर्धन पाटील, तुतारी नाही घेतली तर ते निवडून येऊ शकत नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया त्यांनी दिसते. नमस्कार, तुमचं नाव काय? राजेश पाटील. बर काय वाटतंय विधानसभेबद्दल? तेच हे बोलले तसंच बरं. की तुतारीवरती आहे, तुतारीचा मेंबर जो कोणी असेल बर ते 100% हर्षवर्धन पाटील तुतारी घेतील असं वाटतंय का? ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यावरती नाही बोलणार. पण जो तुतारीचा मेंबर आहे बरं. तो 100% आता निवडून इथं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? बर्णे मामाचं काय विकासाचं काय तुम्हाला वाटतं का विकास केला? येईल. आता आम्ही सोलापूर जिल्ह्यात बदल पाहिजे नवीन आमदार निवडून आला पाहिजे प्रत्येक 5 वर्षाला घडलं पाहिजे. बरं. 5 वर्षाला बदल घडला तरच या ठिकाणी विकासाची कामं येतील किंवा सर्वसामान्याला विचारात घेतलं जाईल. या ठिकाणी आपल्याकडे अजून एक बाजारला आलेले आहेत नागरिक, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. काय नाव? आप्पा लक्ष्मण महाडी. कुठलं गाव? नरसिंगपूर का? हा बर. काय वाटतं विधानसभेबद्दल? हर्षभाऊनी तुतारी यावं, तुतारी निवडून यावं. बर पाटील तुतारी घेतील असं वाटतं? बर आता बीजेपीत काम करतात, काय माहिती आहे ना बीजेपीत काम करतात. बर पण आता त्यांनी तुतारी घ्यावी, तुतारी कुठे उभं राहावं. बर दत्तात्रय भरलेंनी काय विकास केला का नाही? केला त्यांनी विकास, आता बदल हवाय. बर म्हणजे बदल म्हणून बदल हवा. हर्षभाऊचं काम बी चांगलं नाही. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरले व्यतिरिक्त अजून दोन आता आहेत की मला माहिती आहे. प्रवीण माने. हो मला माहिती आहे. या दोघांपैकी वाटतंय का? या दोघांपैकी कोण वाटतंय का? या दोघांपैकी समजा आता निर्णय कसा ठरतोय कसा नाही उठतो पवारच्या पातळीवर. बर पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटलांचे पवार साहेब तुतारी घेऊन निवडून यावं एवढी अपेक्षा. हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हो तुतारी घ्यावी अवश्य घ्यावी. तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे का? हो तुल्यबळ होणार. बर्णे मामा आणि हर्षवर्धन भाऊ पाटील हो यांची जर लढत झाली तुल्यबळ लढत निश्चितच होणार. या ठिकाणी दोघा जर लढत झाली तर तुल्यबळ लढतीची शक्यता नाकारता येत नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसून येत आहे. कुठलं नरसिंहपूर. बर विधानसभेची निवडणूक येते, काय वाटतंय? काय ना आता काय वाटायचं म्हणजे कोण निवडून आलं पाहिजे तसं काय विषय सांगू शकत नाही. बरं आता तर चालूचे आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आहेत, आमदार कोण आप्पासाहेब नावं चर्चेत आहेत. चर्चेत माजी आमदार कोण? माजी आमदार हर्षवर्धन पाटील, आजी आमदार दत्तात्रय भरणे. याच्या व्यतिरिक्त 2 नावं आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने. कोण वाटतं तुम्हाला कोण निवडून यावं? तसं वाटत काय आता चौकात काय तरी पण वाटतं ना आपल्या मला चेहरा असतो ना आश्वासक चेहरा सांगू शकत नाही. नरसिंगपूर या गावी आठवडे बाजारामध्ये आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. या जनतेची प्रतिक्रिया जाणून घेत असताना काही नागरिक आपल्या सोबत आहेत. नमस्कार. कुठलं गाव? बर बाजारला आलाय. बर आपण विधानसभेचा कौल जाणून घेतोय. विधानसभेला कोण आमदार म्हणून निवडून आलं पाहिजे असं वाटतं? प्रवीण भैया का? जरा बरं वाटतं. बरं आता तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे दोन्ही नको आहे. भरणे आणि कोण? दोघे नको आहेत. का बरं? काय कामच नाही व्यवस्थित काय. बरं लोक तर म्हणतात की रस्ता केला, नरसिंहपूर रस्ता लावतात तो दत्तात्रय भरणेंच्या काळात झाला. नाही त्यांनी 5,000 कोटीचा निधी आणला, लाडकी बहीण योजना दिली, त्याचे 1,500 रुपये दिले. असंच लाडकी बहीण अशी जाईल. लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे तर मिळाले का? मिळाले ना. म्हणजे दत्तात्रय भरणेचं तेवढं तरी काम आहे असं वाटतं का नाही? वाटतं ना? वाटते. ठीक आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आणि त्या योजनेच्या मार्फत आमचं काही ना काही आम्हाला दिलेलं आहे अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली आहे. कुठलं गाव? गिरवी. बर विधानसभेची निवडणूक आहे. बर काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे? तसं सांगू शकत नाही. तिकीट फायनल झालं नाही अजून. आता दत्तात्रय भरणे आहेत, हर्षवर्धन पाटील चर्चेत आहेत. बरोबर आहे. हर्षवर्धन पाटील लढतील ना? लढतील ना. मग त्याच्या बरोबर आप्पासाहेब जगदाळे आहेत, प्रवीण माने आहेत. कुणाला निवडून दिलं पाहिजे? विकासाला मत दिलं पाहिजे ना. बर विकासाला मत दिलं पाहिजे. विकास कोणी केला तालुक्यात?
दत्तमामा भरणेंनी विकास केला बरोबर काय काय विकास केला विकास भरपूर झाला भरपूर विकास रस्ते झालं रस्ते झाला अजून लाडकी बहीण योजना मिळाली त्यांनी सांगितलं की जनसन्मान यात्रेत इंदापूरला जनसन्मान यात्रा झाली माहित असेल अजित पवार आले होते त्या योजनेत सांगितलं की त्यांनी तिथं आम्ही 5,000 कोटी रुपये आणले काय वाटतंय आणले का 5,000 कोटी आणले का म्हणजे विकास झाला एकंदरीत विकास झाला निवडणूक लागली तर दत्तात्रय भरणेला मतदान करणार ठीक आहे या ठिकाणी निवडणूक लागली तर आम्ही दत्तात्रय भरणेला मतदान मीरा नरसिंहपूरमध्ये आपण जनमताचा कौल जाणून घेतोय विधानसभेची निवडणूक आली बाबा विधानसभेच्या निवडणुकीला कोण आमदार झालं पाहिजे असं वाटतंय अहो आमदार तुम्हाला सांगतो मामाची तानाची पातळी 1 नंबरची आहे. लक्षात आलं. बर पण आम्ही कमीत कमी 4-5 वेळा त्यांच्या दारात तिथं आम्हाला किंमत दिली नाही आम्हाला जागा ही वास्तव दिलं नाही बर मग आता काय बोलायचं काय कशाचा वाद आहे तुमचा मला तिथं 20 एकर जमीन आहे हा मग तिथे छत्रपती यायची सारी कडे बर मग मी जीप घेतली माझा रस्ता बंद केला हा दुसरी घेतल्यावर मग तर 20 मिनिट खाल्ला बर ठीक आहे तुमचा वाद असेल काय असेल त्याच्याबद्दल पण बर्णे मामा ह्या न्यूज व्हिडिओच्या माध्यमातून तुमची दखल घेतील पण तरी सुद्धा विधानसभेची निवडणूक होत असताना आता दत्तात्रय भरणे विद्यमान आमदार हर्षवर्धन पाटील आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने ही लोकांची नावं चर्चेत आहेत तर ह्याच्यापैकी कोण आमदार झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला एका वाक्यात सांगा एका वाक्यात भरणे मामा बर्णे मामा झाले पाहिजे ओके ठीक आहे म्हणजे बर्णे मामा आमदार झाले पाहिजेत अशी सुद्धा प्रतिक्रिया आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली दिसत आहे बाबा गाव कुठलं तनू बर विधानसभेची निवडणूक आली मतदान करता का होय करताय ना बर या विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे त्यांनी काय विकास केला का त्यांना एकच सांगा की तनूच्या ग्रामपंचायतीला तुम्ही काय दिलं का बर काय दिलं नाही काय दिलं का तेवढी देणगी विचारा फंड आलं काय आलं म्हणून गेल्या 10 वर्षापासून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विकासाची कामं केली 100 नारळ फोडले रस्ते झाला बावडा नरसिंहपूर रस्ता त्यांनी केला 5,000 कोटीचा निधी आणला निवडून यायच्या टायमाला कुणी बी असंच बोलत पण अडचणी तुम्ही दूर करा ना मग एकंदरीत तुमचं मत काय की कोणाला मतदान केलं पाहिजे नाही पवाराशिवाय मत दुसऱ्याला बर मग आता पवारांचा या तालुक्याचा अजून उमेदवार ठरलेला नाही ठरला आणि हर्षवर्धन पाटीलांनी तुतारी घ्यावी असं जनतेचं मत झालंय तर काय वाटतं तुम्हाला त्यांनी तुतारी घ्यावी का आप्पासाहेब जगदाळेशिवाय तिकीट नाही बर आणि मग जर आप्पासाहेब जगदाळेंना वगळून जर हर्षवर्धन पाटलांना कदाचित उमेदवारी मिळाली तुतारीकडनं तुतारीलाच मतदान करणार मग उमेदवार कुणी का असाना बर बर्णे मामांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का नाही समाधानी बर्णे मामांच्या कामावर आम्ही समाधानी नाही आणि तुतारीचा कुणी उमेदवार असाना आम्ही चिन्ह बघून मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे या ठिकाणी आपल्याकडे युवक आहेत पानपट्टीचा व्यवसाय करणारे किती दिवसापासून व्यवसाय करताय 40 वर्ष झालं शिक्षण काय नाही 5वी नापासून बर काय उद्योगधंद्याच्या योजना वगैरे काय मिळाल्या का शासनाकडून काय नाही बरं आता विधानसभेची निवडणूक इथे विधानसभेच्या निवडणुकीला कोण आमदार झाला पाहिजे असं वाटतं बर्णे मामा का बर म्हणजे काय त्यांनी विकास केलाय का लय केले बर काय केलं सगळे रस्ते केले बर रस्ते त्यांनी 5,000 कोटी निधी आणला त्यांचं म्हणणं असं त्यांनी आणला बर लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का मिळाले बर आपल्याकडे काय आबालवृद्ध असतील त्यांना काय पेन्शनच्या वगैरे योजना मिळाल्या का सगळं काय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बर्णे मामांनी विकासाच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचवल्या अशी सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसत आहे बाबा नमस्ते कुठलं गाव बेंबळे माळशिरस तालुका नाही माडा तालुका बर इकडे येणं जाणं असतं बर इंदापूर तालुक्यात आता विधानसभेची निवडणूक आली इंदापूर तालुक्यात आमदार कोण झालं पाहिजे असं वाटतं जरांगे पाटील कसं आमदार होतील जरांगे पाटील बीडला राहतात की कुठं काय आपल्याला काय करायचं कोणाला जरी आला तरी कोण गेला तरी काय म्हणणं जरांगे पाटील आले पाहिजे निवडून बर ठीक आहे जरांगे पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर किंवा उभा राहिले तर त्यांना आम्ही निवडून देऊ अशा प्रकारची प्रतिक्रिया देतात या ठिकाणी युवक आहेत आपण त्यांना विचारू विधानसभेची निवडणूक आली पहिल्यांदा नाव सांगा तुमचं सागर मासुळे कुठलं गाव नरसिंहपूर खुद्द बर विधानसभेच्या निवडणुकीला कोणाला मतदान झालं पाहिजे किंवा कोण उमेदवार निवडून आला पाहिजे बर्णे मामा का नरसिंहपूर मध्ये म्हणजे
भरपूर विकास आहे त्यांचा. भरपूर विकास आहे. एखादा विकासाचं सांगू शकता काय विकासाला? मंदिराच्या भोवतीने त्यांनी वावरीचं काम चालू आहे. बर बर. त्यांनी विकास केलाय. बर. 80 कोटी त्यांनी निधी दिलेला आहे. 80 कोटीचा निधी दिलाय. बर. आता काही लोकांच्या मी इथं आठवडे बाजारात प्रतिक्रिया घेतल्या. त्यांचं म्हणणं आहे की बर्णे मामांनी काहीच विकास केला नाही. भरपूर विकास केलाय. बर. निराने शिंगपूरचं देवस्थान आहे इथं तीर्थक्षेत्राचा विकास कुणी केला असं वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीसांनी केला असं वाटतंय. देवेंद्र फडणवीसांनी निधी टाकला. याच्या आधी माझे आमदार होते हर्षवर्धन पाटील. मग त्यांनी काही विकास केला नाही का? नाही केला. काहीच केला नाही विकास. बर. बावडा नरसिंगपूर रस्ता कोणी केला? बर्णे मामानेच केला. सगळ्या विकासाची काय बर्णे मामानेच केली. बर्णे मामाने केले. बर. म्हणजे एकंदरीत निवडणूक लागल्यानंतर बर्णे मामा जर त्यांची उमेदवारी फायनल झाली तर मतदान तुम्ही कोणाला करणार? बर्णे मामालाच करणार. बर. म्हणजे या ठिकाणी आम्ही बर्णे मामालाच मतदान करू अशा प्रकारची प्रतिक्रिया येताना दिसते. नमस्कार, काय नाव? समाधान कोळी. बर. काय वाटतंय कुठलं नाव आहे? नरसिंगपूरच आहे. काय वाटतंय विधानसभेची निवडणूक लागल्यावर कोण निवडून आलं पाहिजे? आमचे मामा बर्णे मामा. बर्णे मामांचं काय काम आहे का? असं सगळेजण बर्णे मामाच म्हणतायत. बर्णे मामाने निमरस्त फोन करा, ते कधी नाही म्हणत नाही. बर. जनतेसाठी हजर असतात निमरस्त फोन करतात. बर. म्हणजे विकासाची कामं वगैरे मामांनी भरपूर केली असं म्हणायचं. कष्ट काम असू द्या. हा. एकंदरीत जर निवडणूक लागली तर तुम्ही मतदान कुणाला करणार? मामाला करणार. निवडणूक विधानसभेची लागली तर बर्णे मामाला मतदान केल्याशिवाय पर्याय नाही अशी सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येताना दिसून येत आहे. या ठिकाणी काही युवक आहेत, आपल्याकडे युवक आहेत. नमस्कार. काय नाव? वैभव थोरवे. लाखेवाडीवरून आला इथं? हा. बाजारला आलाय. काय वाटतंय विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर कोणता आश्वासक चेहरा म्हणून तुम्हाला युवक म्हणून वाटतंय? आश्वासक चेहरा नाही, शेतकरी कुटुंबातला मुलगा एक आमदार व्हायला पाहिजे. दोन्ही पण पाहिजे. मग आता दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या व्यतिरिक्त पण 2 नाव आहेत अजून. आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने. आप्पासाहेब जगदाळे सर्वसामान्य कुटुंबातले शेतकऱ्याची समस्या समजू शकतात. तळागाळात वर गेलेले आहेत. बर. आमदार झाले तर चालतील. आज माझी आमदारांनी काही विकास केला का नाही? त्यांचं काय नाही, लोकांचे त्यांच्या जवळची जे लोक होते कॉन्ट्रॅक्टदारी सर्व मोठी झाली. गोरगरिबांचं त्यांना काहीच बघितलं नाही. विकास केला दोघांना पण सर्वसामान्य लोकांचं नाही ना बघितलं. गेल्या 10 वर्षापासून दत्तात्रय भरणे आमदार आहेत. काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्यात की बर्णे मामांनी भरपूर विकास केलाय. त्यांना पण केलाय, हर्षभाऊंना पण केलाय, दोघांना पण विकास केलाय. हा जो आपला बारामती बावडा नरसिंगपूर रस्ता आहे त्याला BKBN म्हणलं जातं. हा रस्ता कोणी केला? मामांनाच केलाय. मामांनी केला. बर. केलेला आहे. बर्णे मामांच्या काळात झालाय विकास. बर्णे मामांची कामगिरी चांगली आहे असं वाटतंय का तुम्हाला? दोघांची पण आहे, दोघांना पण केलेला आहे विकास. बर. मग एकंदरीत निवडणूक लागल्यानंतर मग तुम्ही युवक म्हणून कुणाला मतदान देऊ शकता? आता 4 जण आहेत, त्याला आप्पासाहेब जगदाळे सर्वसामान्य कुटुंबात त्यांना देऊ शकतो. युवक म्हणून आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आणि सर्वसामान्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आप्पासाहेब जगदाळेंची निवड करू अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. त्या ठिकाणी काही जण आजी माझी आमदारांनी इथं कामं केलेली आहेत अशा प्रकारची सुद्धा प्रतिक्रिया येताना दिसते. या ठिकाणी आपण आठवडे बाजाराचा कौल घेत असताना अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणवल्या. लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची निवडणूक 2024 ही काही 1 महिन्याच्या कालावधीनंतर काही थोड्याच दिवसात येते आणि त्या ठिकाणी लोक काय प्रतिसाद देतात किंवा लोक काय विचार करतात याबद्दलची सुद्धा प्रतिक्रिया आपण आज जाणून घेतली. आपण पुढील गावा इंदापूर तालुक्यातील विविध गावात जाऊन आपण जनमताचा कौल जाणून घेणार आहोत आणि ह्या जनमताचा कौल जाणून घेत असताना लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत. तरी आपण बघत राहा इंदापूर टाइम्स. मी राकेश कांबळे.